काका झालेले वरच्या गराडा पठारावरती ब्रह्मदेवानं तप केलं महाराज. कशासाठी तप केलं? ब्रह्मदेव सोपान काकाच्या रूपानं पृथ्वी भूतलावरती अवताराला का आले त्याचा जर बारकाव्यानं जर विचार केला तर ब्रह्मदेवाकडून सृष्टी निर्माण करीत असताना काही अपराध घडले महाराज, आणि त्या अपराधाची क्षमा आणि त्या अपराधाची पूर्ती आणि अपराधाचं जे दोष आहेत ते दोष नष्ट व्हावेत म्हणून या पृथ्वी भूतलावरती सोपान काकाच्या रूपानं ब्रह्मदेव जन्माला आले. ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो देवाच्या यादीत अवताराला नाही तर भक्ताच्या यादीत नाही. पण कलियुगामध्ये घटना घडली. ब्रह्मदेव कशासाठी अवताराला आले तर एक पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, कारण या सृष्टीच्या घडामोडी करता करता ब्रह्मदेवाला थकवा आला, कारण तो सृष्टीच्या घडामोडी करतो. कुलाल हाडाचा बाप हाडाचा अखंड घडितो मडकी रे, कोणी एक वेळे भूत संचार झाला हिमालयाच्या खडकी रे, भूतवैऱ्याची नवरी दे कोणी जीवास भरली धडकी रे, कोणी एक वेळे पाठीशी लागला भेड
बसावेली लेक लाडकी रे, कानोबा धोंगडे माझे बोलणी, कानोबा धोंगडे माझे बोलणी. वाकड्या नावाचा भक्त देवाला सांगतोय माझं धोंगड बोल नाही. कुलाल हाडाचा, हो तुमच्या आमच्यासारखे गाडगे निर्माण करणारा 84 लक्ष योनीमध्ये ब्रह्मदेव रात्रंदिवस गाडगे घडतो महाराज. हो मला बाकीचं सांगायचं नाही, पण गाडगे घडता घडता एका गाडग्यासारखं दुसरं गाडगं केलं नाही महाराज. हो प्रत्येक माणसाच्या नाकात बदल केला. कोणाची नाकं खालून मोठ्याने केली, कोणाच्या नाकाला विनाकारणच उड्डाण पूल दिला, काही काहीच्या नाकाला नदीचं पात्र, नदीच खोलगा दिला. ते नेपाळचे तिथेच ना स्वेटर विकायला, त्यांच्या नाकाकडे पाहिलं तर जणू वाटतं आता सीताफळाचे डोळे उघडले. नाकाचा पत्ताच नाही, येथे नाक होते पाठी लावावं लागतं. काहीला त्या ब्रह्मदेवानं गोरेपान नाक दिले, पण निर्मळ अजिबात नाही. जणू 1.25 महिन्याची झड लागली स्वप्नाचा चिकून, बरोबर सतत चालू. ब्रह्मदेवानं नाकात बदल केला, डोळ्यात बदल केला. जाऊ दे, मला त्याच्या वेगळे वेगळे निर्माण केले महाराज. स्वगत सजातीय विजातीय भेद असा निर्माण केला सृष्टीमध्ये ब्रह्मदेवाला. चला एवढे गाडगे घडता घडता तो थकला, आणि थकल्यानंतर त्याला वाटलं विश्रांती घ्यावा, पण कुठं घ्यावा. आणि मग स्वर्गात ब्रह्मदेव थकल्यानंतर विश्रांतीचे स्थान संताचे माहेर, आणि ते या भूमीवर अलंकार. माहेरामध्ये मुलीला विश्रांती मिळत असते, तसं अलंकापूर म्हणजे माऊलीचं माहेर आहे महाराज, संताचं माहेर आहे. म्हणून ब्रह्मदेव विश्रांतीला तिथं आले. नव्हे नव्हे सृष्टीचं पालन करणारे विष्णू परमात्मा सुद्धा विश्रांतीला नामा म्हणे देवा, देवा Krishna
म्हणे देवा चला तया खया, विश्रांती घ्यावया. संतांच्या ठिकाणी देव सुद्धा विश्रांती घ्यायला येतात महाराज. असो, आपल्याला पुढे जास्त लांबवायचं नाहीये. विश्रांती घेण्यासाठी ब्रह्मदेव आले, अवताराला आले. दुसरी गोष्ट, पायाच्या रजतकणानं मी पवित्र होईल म्हणून त्याच्याकरता सिद्धबेटामध्ये ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई वरच्या बाजूला झोपत असत, कोपीमध्ये पायथ्याला सोपान काका झोपत असत. जाताना येताना त्यांचा पाय मला लागावा ही ब्रह्मदेवाची अपेक्षा होती म्हणून अवताराला आले. त्यांच्याकडून नको असलेलं कृत्य घडलं, कन्येचा अभिलाष त्यांच्याकडून घडला. या दोषातून जगाच्या पाठीवर कुठंच निवृत्ती नाही, फक्त वारी करण्यानं आणि संतांच्या सभेमध्ये भजन म्हणण्यानं निवृत्ती होते. म्हणून वारकरी संप्रदायात सोपान काका अवताराला आले. वारीनं आता याच्यासाठी प्रमाण आहेत महाराज, याच्यासाठी प्रमाण आहेत. सगळे प्रमाण सांगत गेलो तर प्रमाणाच्या बाहेर कीर्तन होईल. म्हणून प्रमाणच प्रमाणात घेतो आणि त्या दृष्टिकोनातून त्या दोषाची निवृत्ती करण्याकरता अवताराला आले आणि इथं वरच्या बाजूला तप केला. त्यानंतर वेदाच्या ऋचा म्हणत असताना डायरेक्ट ऋचा म्हणायला सुरुवात केली आणि परिणाम त्याचा असा झाला की दोष घडला. हरि ओम म्हणून वेदाच्या ऋचा म्हणायला पाहिजे होत्या, ब्रह्मदेवाकडून दोष घडला आणि त्या दोषाची निवृत्ती करण्याकरता अवताराला येऊन हरीचा पाठ तयार केला. जसा ज्ञानोबारायचा हरिपाठ आहे तसा सोपान काकाचा सुद्धा हरिपाठ आहे. आणि हरीचा पाठ आणि हरिपाठ महाराष्ट्राला देण्याचं काम. नुसतं ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी जशी आहे तशी सोपान देवी सुद्धा आहे. गीतेवरची टीका केली महाराज काकांनी. त्याच्यानंतर पुढची गोष्ट सांगतो. ब्रह्मदेवानं अवताराला आल्याच्या नंतर म्हणजे विष्णूच्या नाभी कमलातून ज्यावेळेस ब्रह्मदेवाचा जन्म झाला त्यावेळेस त्याला ब्रह्मदेवाला कळेना काय करायचंय, काय करायचंय, कशासाठी माझा जन्म आहे, कुठून आलो, कुठं जायचंय, काय करायचंय, काय नाही करायचंय याचं भान ब्रह्मदेवाला नव्हतं. त्यावेळेस तप करा, तप करा, तप करा असा उच्चार आकाशवाणीतून ऐकायला आला. आणि तप म्हणजे काय हेही माहित नव्हतं. विष्णू परमात्म्यानं त्याचं मार्गदर्शन केलं, डोक्यावरती हात ठेवला आणि त्याला ब्रह्मदेवाला तपाची कशी साधना आहे ते सांगितलं. तप करा, तप करा असा जो शब्द बाहेर पडला आणि ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी करा शब्दापासून करहा नदी प्राप्त झाली. करहा नदी हे तीर्थ करहा नदीचं प्राप्त झालं ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येच्या ठिकाणापासून. त्यानंतर ब्रह्मादिक देवाची जरी पद असली तरी सुद्धा त्या पदाला पुनरावृत्ती आहे. पुनरावृत्तीच्या मापा शिव. ब्रह्मदेवाला सुद्धा जावं लागतं. आमच्या साधू संतांनी लिहित असताना सांगितलं ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. हो, त्याच्यामध्ये दुःख आहे आणि मोक्ष नाही, मुक्ती नाही. म्हणून त्याच्याकरता ब्रह्मदेवानं विचार केला की मी या सृष्टीच्या घडामोडी करीत राहिलो आणि जर मला मोक्ष मिळाला नाही, पुनरावृत्तीच्या मापाला शीख झालो, याच्यातून दुःख मला प्राप्त होत असेल तर मला एके दिवशी मुक्ती पाहिजे. म्हणून संतांच्या मेळ्यामध्ये, ज्ञानोबारायच्या निवृत्तीनाथांच्या मेळ्यामध्ये, संतांच्या सभेमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त
हो पुण्य कर्मानं माझी मुक्ती आहे म्हणून इहलोकामध्ये ब्रह्मदेवानं अवतार धारण केला महाराज सोपान काकाच्या रूपात. हो खूप गोष्टी 15-20 गोष्टी एवढ्या गोष्टी जर सांगत गेलो तर ब्रह्मदेवाने का अवतार धारण केला एवढ्यावरतीच आपलं कीर्तन समाप्त होतं. कारण काही काही गोष्टी आवराव्या लागतात. एकदा आपली भारताच्या संगीत संमेलनाची सभा अमेरिकेमध्ये बनली आणि तिथं गेल्याच्या नंतर आपल्या मंडळीनं लावायला सुरुवात केली. लावालावी विण्यामध्ये मृदंगामध्ये पुन्हा सगळ्या गोष्टी ही लावणी मृदंग अशा पद्धतीनं लावालावी सुरुवात केल्याच्या नंतर त्यांना 1च तासाचा टाइम होता आणि 1 तासामध्ये लावालावी संपली आणि अमेरिकेच्या लोकांना वाटलं भारताचं संगीत हेच आहे म्हणून त्यांनी टाळ्या वाजवल्या. तसं मी ब्रह्मदेवाचा अवतार सांगायला गेलो तर लोक म्हणतील ह्यांचा अवतार एवढाच आहे काय की अभंगाचं विश्लेषण झालं नाही असं या ठिकाणी सुज्ञ लोक म्हणते. म्हणून मी थोडस पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. विठाल विठाल स्वर देत आणि या सासवड गावामध्येच ब्रह्मदेवाचा जन्म झाला. मी हे बिना पुराव्याचं बोलत नाही. विष्णू परमात्म्याच्या नाभी कमलातून कारण क्षीरसागराच्या ठिकाणी झोपल्यानंतर ब्रह्मदेवाचा जन्म झाला नाभी कमलातून. परंतु ह्या युगातल्या नाही ह्या युगातल्या ब्रह्मदेवाचा जन्म या सासवड गावामध्ये झालेला आहे. म्हणून त्या ब्रह्मदेवाचा अवतार सोपान काका असल्यामुळे स्वस्थळाला आणि आपल्या मायभूमीला येण्यासाठी सोपान काकांनी इथं समाधी घेतली. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अतिगरीयसे त्याच्यासाठी पुरावे आहे. त्यानंतर पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. याच ठिकाणी ब्रह्मदेवानं नारदाच्या 60 पुत्राला संवत्सराला वर्ष वाटून दिले महाराज. म्हणून या गावाला सासवड आणि संवत्सर अशी पदवी आहे. संवत्सर का म्हटलं तर सृष्टीच्या घडामोडीसाठी जे 60 नारदाचे पुत्र आहेत नारदी रूपामध्ये अवताराला जन्माला आलेले आणि ते तमोगुण रजोगुण सत्वगुणाच्या माध्यमातून 20-20 वर्ष भोगतात. त्या वर्षाची वाटणी या ठिकाणी झाली म्हणून त्याला संवत्सर असं या नाव पडलं. त्यानंतर या ठिकाणी 7 वाड्या होत्या. 7 वाड्या आणि 8वं संवत्सर होतं. 7 वाड्या होत्या म्हणून 7 वाडी अपभ्रंश सासवड असा शब्द पडला. दुसरी गोष्ट ज्यावेळेस काकांनी समाधी धारण केली त्यावेळेस परिसरामध्ये गगनचुंबी असे असणारे 7 वड होते महाराज आणि त्या 7 वडाच्या नावानं अपभ्रंश रूपानं सासवड असा शब्द पडला. म्हणून हे सासवड आहे. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. काकांना समाधी देत असताना भगवान परमात्म्याने गरुडाला सांगितलं की तू पाताळातून अमृत आण आणि समाधीच्या ठिकाणी शिंपड आणि वातावरणात शिंपडून ही भूमी पवित्र कर. असं ज्यावेळेस गरुडाला सांगितलं गेलं त्यावेळेस गरुडानं सांगितलं मला स्वर्गामधून आणता येईल पण पाताळाचा मार्ग माहित नाही. त्यावेळेस गरुडाला भगवान परमात्म्याने सांगितलं पुरंदर नावाचा डोंगर आहे त्याला इंद्रनील पर्वत असं म्हटलं जातं. इंद्रानं त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. त्या इंद्र नील पर्वताच्या आणि पुरंदराच्या ठिकाणी तुला गुहा सापडेल. त्या गुहेतून तू पाताळात जा आणि मग पाताळामध्ये जाऊन गरुडानं अमृताचा कुंभ आणला आणि समाधीची जागा अमृताच्या सड्यानं शिंपडली गेली आणि
या वातावरणामध्ये, सृष्टीमध्ये, सासवड परिसरामध्ये अमृत शिंपल्यामुळं अजरामर समाधी काकांची झाली. आणि म्हणून इथं राहणाऱ्या भक्ताच्या आणि इथं वारीला येणाऱ्या भक्ताच्या जीवनामध्ये अमृतत्व त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतं असा भाग आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, इंद्रनील पर्वत म्हणजे लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर भगवान आमच्या हनुमंतरायानं द्रोणागिरी पर्वत आणला, लक्ष्मणाला जिवंत केलं आणि तो पर्वत पुन्हा हिमालयाच्या तिकडं निहून ठेवीत असताना रस्त्यानं एक पर्वताचा भाग खाली कोसळला. तो पुरंदर नावाचा पर्वत आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायानं किल्ला बांधला आणि स्वराज्याचं सुंदर तऱ्हेचं तोरण आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्य देण्याचं जे ठिकाण आहे, आजही त्या ठिकाणी नील पर्वतावरती निळ्या रंगाच्या वनस्पतीनं अजूनही औषधी, असाध्य रोगावरती औषधी मिळतात, असा हा पुरंदर आहे. त्यानंतर पश्चिमेला कोंढाणपूर आहे, त्या ठिकाणी योगिनीचं मंदिर आहे आणि त्या योगिनी म्हणजे त्यांच्या दर्शनानं योगी सुद्धा पावन होतात. म्हणून आमचे काका हे योगी असल्यामुळं त्या मातेच्या आशीर्वादाचं फळ त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्याच पद्धतीनं सोमेश्वर पूर्वे बाजूला आहे, त्यानंतर पुन्हा जो नागेश्वर आहे, अनेक प्रकारचे खाली खंडोबा दैवत आहे आणि त्याच्या पलीकडं शिंगणापूरचे शंकर भगवान परमात्मा आहेत. या पवित्र सानिध्यामध्ये सोपान काकाला पवित्र अशी अमृताच्या सिंचनानं समाधी दिली गेली आणि सगळे तीर्थ या ठिकाणी प्राप्त झाले. आणि देवादिकानं या ठिकाणी गराडा दिला, वेढा दिला, म्हणून या परिसरामध्ये गराडा नावाचं गाव आहे. हो, सगळ्या जणांचे कोड पूर्ण झाले म्हणून कोडीत नावाचं गाव आहे. इतक्या छान गोष्टी या परिसरात आहेत आणि करा नदी अमृताच्या रूपानं वाहते आहे. आणि आजही करा नावाची नदी सोपान काकाचे पाय रोज धुते महाराज, रोज धुते आहे. म्हणून हे पवित्र असलेलं स्थळ आणि या पवित्र स्थळामध्ये आमच्या माऊलीला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची प्रेरणा ज्ञानोबाराईनं दिली. आणि जाता जाता दुसरी गोष्ट तुम्हाला, मला जे सुचलं ते वाटलं ते म्हणतो मी. कारण काकाच्या समाधीच्या जवळ पहिली जागा निवडली होती, पण काही कारणास्तव ती इकडं का आली तर मला असं वाटतं या स्थळावरती ज्ञानोबाराय दर वारीच्या टाइमला येतात आणि मोठ्या भावाचा मान राखायचा म्हणून सोपान काकांनी विचार केला, माऊली आणि संतांनी तिकडे येण्यापेक्षा मीच स्थळावरती जातो. म्हणून त्याच्याकरता सोपान काका इकडे येतात आणि आपल्या मोठ्या भावाचा मान मतराब राखतात. शाळेमध्ये गुरुजी आल्यानंतर विद्यार्थी जसे उभे राहतात तसं मूर्तिमंत सोपान काकाचं नम्रतेचा पुतळा असलेलं जीवन आहे. ते सोपान काका या ठिकाणी आले आणि असा सुंदर तऱ्हेचा या स्थळावरती हा कार्यक्रम होतो आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि परिसरातल्या मंडळीच्या जीवनातलं भाग्य आहे. आता माऊलीला मी एक विनंती करतो, माऊली याची स्मृती ग्रंथ तयार करा आणि पुढच्या भावी पिढीला कळू द्या. कारण सुवासनीनं करंडातलं कुंकू जसं दुसऱ्या सुवासनीला लावायचंय तसं या शतकामध्ये आणि या वर्षामध्ये काय झालं याचा इतिहास पुढच्या पिढीला कळण्याकरता स्मृती ग्रंथ लिहा आणि जगद्गुरु तुकोबारायच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाचा इतिहास लिहा आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठं कार्यक्रम केले आणि कशा पद्धतीने केले याची अनुभूती महाराष्ट्राला दिसू द्या आणि महाराष्ट्राच्या गॅजेट मध्ये
आणि महाराष्ट्राच्या शासन दरबारामध्ये आपल्या ग्रंथाची नोंद व्हावी आणि मग पुढच्या पिढीला ते ग्रंथ उपयुक्त राहतील अशी अपेक्षा मी करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करतो. विठ्ठल सोपान काकाचा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे आणि सोपान काकांनी या अभंगामध्ये दृष्टांत दिलेला आहे. जसं मांजर डोळे न उघडणाऱ्या पिलाबरोबर खेळ खेळतो तसं भगवान परमात्मा भक्ताबरोबर खेळ खेळतो आणि भक्ताच्या बरोबर देवानं खेळ खेळावा, कारण त्याला दुसरे कुणीच खेळायला नाही. माझे गडी कोणा कोणा माझे पितू आहे, पित्य आहे म्हणून भक्ताच्या बरोबर भगवान परमात्मा खेळ खेळतो. आता खेळाचं वर्णन नंतर करू, पण पहिल्यांदा भगवान परमात्म्याला मांजराची उपमा दिली सोपान काकांना. मांजरीचे पिले नुघडताची डोळे परी माय खेळे तया उजू. मांजर ही पिला बरोबर खेळते आणि डोळे न उघडलेल्या पिला बरोबर खेळते असं महाराजाचं मत आहे. आणि ही उपमा भक्ताच्या आणि देवाच्या खेळाच्या बाबतीमध्ये काकांनी वापरलेली आहे. आता पहिला प्रश्न असा आहे की देवाला मांजर म्हणणं माझ्या दृष्टिकोनातून मला बरं वाटत नाही. कारण मांजर वाघ म्हणावं
नाही का आमच्या माता भगिनी म्हणतात ना लेकराला, आला बाई माझा वाघ. खरं म्हणजे तो वाघ नसतो, पाय काढी मुडीन पोट नरसुबाची वाडी. मूळदूत झालेला कुठं वाघ असतो का? पण म्हणतात विचारा त्या वाघ म्हणलं चालेल, पण मांजर म्हणणं चांगलं नाही ना. उपमा द्यायची तर मोठी द्यावी. हो, पुन्हा आमच्या माता भगिनी सोनं म्हणतात लेकराला. बाई सोनं जर तुझं असेल तर 72,000 रुपये तोळा आहे, रस्त्यानं फिरू देऊ नको नका. ती हाय काय करीत नाही, माता हाय काय करीत नाही. हो, नाव देण्याकरता, उपमा देण्याकरता. आणि काकांनी उपमा दिलेली मांजराची. आता ही मांजराची उपमा चांगली नाही म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये हो सासवा सुनाला उपमा द्यायच्या. खोपरी मांजर मराठीतला खास शब्द आहे. सगळ्या माता भगिनी हसल्या बाबा. ज्यांनी ज्यांनी दिलेली त्यांना वाटलं खरं बोलले महाराज, आणि ज्यांच्या बाबतीत सासून दिलेली त्यांना वाटलं म्हणलेली माझी सासू. खोपरी मांजर, चपली मांजर, मांजराच्या कंपन्या आहेत महाराज. मग भगवंताला मांजर म्हणणं चांगलं नाही, पण काकांनी का म्हटलं? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, घरामध्ये मांजर का पाळलं जातं? कुणी बी सांगा. घरात कशा करता मांजर पाळायचं? उंदरा करता, म्हणजे उंदरा बरोबर मैत्री करण्याकरता का? बोला, घाबरू नका तसं. ऐकू आलं नाही. उंदर खाण्यासाठी, शाकाहारी बोलले उंदर खाण्यासाठी. मग जर उंदर खाण्यासाठी मांजर घरात पाळलं जातं, तर भगवंताला जर मांजराची उपमा दिली तर भगवान काय उंदर खातो का? पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या ती उपमा दिली त्या ती आपल्याला शोधावं लागेल. शोधल्याशिवाय भागणार नाही महाराज. भगवान परमात्मा खरोखरच उंदर खातो महाराज. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही येताना येरवड्याहून आले का? तुम्हाला गोळ्या वगैरे चालू आहेत का? पुन्हा एकदा तपासून घ्या असं तुम्ही म्हणाल. भगवान परमात्मा मी डबल सांगतो, उंदर खातो. पण कोणते उंदर खातो? ओले प्रतिकेचे मंदिर, ओले प्रतिकेचे मंदिर,
मंदिर आत 6 जण मंदिर आणि गुंफा करिता ती पोखर त्याचा नका करू अंगीकार. ही मंदिर आहे महाराज मंदिर आणि या मंदिरामध्ये 6 उंदर आहेत. काम क्रोध मद मत्सर दंभ आणि हे 6 उंदर आहेत आणि हे जर्जर जर्जर करून टाकतात. एकच उंदीर भारी झाला की 6 उंदर काय करणार महाराज. अहो त्याच्यामध्ये त्या उंदरात एक त्याच्यातली जरा ज्येष्ठ कंपनी आहे. त्या उंदराची बॉस आहे, तिला घुस म्हणतात. आणि ती घुस म्हणजे कुठं बी घुसते, कुठं बी घुसते. आता मी सांगत नाही कशाला जास्त उकरीत बसू नये. ती कुठं बी घुसत राहते, तिला घुस म्हणतात. आणि जाता जाता सांगतो शिवरायांचे किल्ले महाराज सुरुंग लावले तरी बी पडले नाही, पण किल्ल्याला घुशी लागल्या. मोठमोठाले वाडे काय किल्ले काय, एकदा घुस लागल्यानंतर सगळे जमीनदोस्त होतात. मनुष्य नावाचं मंदिर इतकं सुंदर आहे की भगवान परमात्म्याने स्वतंत्र आणि स्पेशालिटी वापरून तयार केलेलं मंदिर आहे. पण या मंदिराला महाराज 6 उंदर लागले राजा. आणि सुंदर असलेलं हे शरीर नष्ट होतं या उंदरामुळे. म्हणून त्याच्याकरता भगवान परमात्म्याला प्रार्थना करावी आणि मग हा भगवान परमात्मा महाराज या उंदराला खातो, पूर्णपणे नष्ट करतो. म्हणून तुमच्या अर्जुनानं भगवान परमात्म्याकडे तक्रार केली. कामईश क्रोधईश रजोगुण सबद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैरिणम्. हो या विकाराची पूर्णपणे इत्यंभूत वर्णन ज्ञानोबांनी केलेलं आहे महाराज. नव्हे नव्हे भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये आला की हे उंदर घर सोडून जातात. मांजर घरात आली की उंदर टिकतच नाही. तुका म्हणे देहा भरिया विचारे कामत्वते केले भरारी देहा कामत्वते केले. तुका म्हणे देहा भरिया विचारे कामत्वते अंतःकरणामध्ये एक देव असेल नाही तर एक विकार असतो, पण दोन्ही एका ठिकाणी राहत नाही. म्हणून आमच्या नामदेवरायांना गोड सांगितलं. शेळी करी घुसळण तेथे मांजर काढी शेळी घुसळण तेथे मांजर काढी शेळी घुसळण तेथे मांजर काढी शेळी घुसळण तेथे मांजर काढी. Oh
या अभंगामध्ये देवाला जसं मांजर म्हटलं तसं भक्ताला बी मांजर म्हटलंय. हो, कारण मांजरीचं पिल्लू मांजरच असत. तसं घटना अशी घडली, नामदेवराय सांगतात की विषयामध्ये इंद्रिय रूपी रवीनं हो स्वैर चालणारी जी शेळी आहे ती घुसळण करते आणि त्याच्यातून आत्मनात्मक विवेकाचं दोन्ही काढण्याचा प्रयत्न ती शेळी करते, पण तिला निघत नाही. हो, शेळी करी घुसळण ते मांजर काढी दोन्ही. कारण शेळीला ज्ञानोबारांनी उपमा दिलेली, शेळीचे मी तोंडे सैंद झाले. कोणत्याच विधी निषेधाचा हो संबंध नसलेलं जीवन म्हणजे विषयासक्त आणि स्वैर विषयासक्त असलेलं जीवन म्हणजे शेळीचं जीवन. आणि ती घुसळण करते आणि आत्मनात्मक विवेकाचं लोणी काढण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस तिच्या हाताला लोणी लागत नाही. त्यावेळेस संत तिथे जातात आणि मग विषयाच्या माध्यमातून आत्मानंद कसा आहे हे प्रतिपादन करून लोण्याचा गोळा काढून देतात महाराज. तेथे मांजर काढी लोणी आणि मग मांजरानं म्हणजे संतानं लोणी काढल्यानंतर हे विकार नावाचे उंदर हो देशांतराला निघून जातात. हो, उंदीर गेले देशांतरा टाकी भरल्या आणि मग त्या भक्ताचा संसार सुद्धा ताकासारखा असलेला, फलकट असलेला संसार, पांचट असलेला संसार सुद्धा खूप भरून जातो. असं नामदेवरायांनी गोड वर्णन केलेलं आहे. तात्पर्य सांगण्याचं काय की भगवान परमात्मा विकार खाऊन टाकतो. महाराज त्याला खूप खाण्याची सवय, काय काय भक्ताचं खातो त्याचं वर्णन जर केलं तर उगाचच तुमचा मी टाइम खाऊन टाकेन. म्हणून खूप खातो महाराज. माझी या निपानाचा खरोनी हराळ उडगे खावयासी बैसला सकळ ऐसा भोकाळो हा नंदाचा गोवळ यासी न पुरे माझा भक्षिता खेळव निळोबराय सांगतात. त्यांनी संचित प्रारब्ध सगळं खाऊन टाकलं. नव्हे नव्हे जगाला बी खाऊन टाकतो. स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगता भासू दावी मग ग्रासू प्रगटला. तो जर एकदा प्रकट झाला म्हणजे ज्ञानाचा विषय जर भगवान परमात्मा झाला तर महाराज या हो विश्वाचा भास सगळा समाप्त होतो आणि परमात्माच केवळ दिसत असतो. म्हणून या विश्वाचा तो ग्रास करतो. म्हणून चांगदेवरायला ज्ञानोबारायांनी पहिल्या ओळीतच या विश्वाचा ग्रास करणारा भगवान परमात्मा सांगितलेला. बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत महाराज. मी मगाशी एक गोष्ट सांगताना सांगून गेलो. महाभारतामध्ये युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये दोन्ही पार्ट्याला भोजनाचं काम उडपीचा राजा करीत होता. उडपीचा राजा भोजन करायचा आणि शिल्लकही राहत नसत. अन्न शिल्लकही राहत नसत आणि माणूस उपाशी राहिला असं बी दिसत नसत. कमी बी पडायचं नाही आणि जास्त बी व्हायचं नाही. मग एक जणांना विचारलं तुम्हाला हे कसं काय गणित जमतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी कृष्ण भगवान परमात्म्याच्या कृपेने हे सगळं करतो. मी भुईमुगाच्या शेंगा नेऊन कृष्णाच्या पुढे ठेवतो आणि आज कोण कोण मरणार आहे तर भगवंतानं जेवढ्या शेंगा खाल्ल्या तितके 1000 लोक मरणार नाही. हो, मग भुईमुगाच्या शेंगामध्ये 2 शेंगादाणे असतात. हो, ते 500-500च्या रूपात आले महाराज. त्या एका शेंगादाण्यामध्ये 2 फुटी असतात. ते 500तले 250 आले महाराज. आणि त्याच्यानंतर त्याचा निम्म केलं की फक्त 100 आले. म्हणून भगवान परमात्मा जेवढं खायचा शेंगा तेवढ्या शेंगा खाल्ल्या की समजावं आज भगवान परमात्मा विराट रूपामध्ये सगळ्या सैन्याला किती सैन्याला खाणार आहे आणि किती शिल्लक शेंगा राहिल्या त्याच्यावरून 1000चं माप काढायचं आणि नंतर स्वयंपाक करायचा.
आणि हे मोजमाप महाभारता कालापासून चालू आहे. म्हणून कृष्ण भगवान परमात्म्यानं उडपीच्या लोकाला आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून जगाच्या पाठीवर उडपीचे हॉटेल्स महाराज सुंदर तऱ्हेचं भोजन घालतात आणि शिल्लकही ठेवत नाही. त्यांना भगवंताची कृपा आहे. पण तुम्ही म्हणता तुम्हाला कसं काय माहिती? लोक सांगतात म्हणून माहिती. पण मी 50 वर्ष झालं कीर्तन करतो, पण राजावा अजून हॉटेलमध्ये गेलो नाही. वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली अजूनही बाळगलेली आहे आणि वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली अजूनही बाळगीत राहील. आतापर्यंत तर हॉटेलमध्ये खाल्लं नाही आणि वारकऱ्यानं महाराज हॉटेलमध्ये खाऊ नये. आता त्याचे दोष काय काय आहेत मला तो विषय प्रतिपादन इथं करायचा नाहीये. भगवान परमात्मा काळ रूपानं खातो म्हणून काम क्रोधाधिक विकाराला सुद्धा खाऊन टाकतो. दुसरी पुढची गोष्ट सांगतो. मांजरामध्ये आणि देवामध्ये काय साम्य आहे तर दुसरी गोष्ट सांगतो. किती मोठ्या घरचं मांजर असलं तरी चोरून खातो. किती मोठ्या घरचं टाटा बिर्लाच्या घरी का मांजर असताना पण ते चोरून खातं. आणि चोरून खातं म्हणजे भजे खात नाही. काय चोरून खातं? दही दूध लोणी चोरून खातं. तसंच महाराज या सृष्टीतल्या सगळ्या गायी त्याच्यातच. त्यांनीच गणित दिलेले 9 लाख गायी मी राखतो म्हणून. मग एवढ्या गायीचा दुधाचा सागर आहे. हो, लोण्याचे पर्वत त्याच्या घरी आहे. त्यांनी चोरून लोणी खाण्याची काय गरज आहे? पण जसा मांजराचा स्वभाव आहे तसा देवाचा स्वभाव आहे. म्हणून माझ्या नाथ महाराजांनी सांगितलं नवलगे माय नवलगे माय चोरी करून पोट भरणे म्हणून चोरी करतो नवनीताची. आता त्याचा विषय पुन्हा पुढं लांबीत नाही. पण मांजर जसं मोठ्या घरचं असलं तरी चोरून खातं तसं भगवान परमात्मा चोरून खातो. एके दिवशी मालक 1 महिन्यानंतर घरी आले आणि बायकोला आनंद झाला. 1 महिन्यानंतर मालक भेटले म्हणून तिनं सुंदर तऱ्हेचा त्यांच्या आवडीचा स्वयंपाक केला आणि आग्रह करू करू वाटलं. कंठापर्यंत येईस तोपर्यंत त्यांनी भोजन केलं आणि झोपले. आणि झोपल्यानंतर रात्रीच्या टाइमला मालक उठले आणि स्वयंपाकगृहात गेले आणि भजेच खायला लागले. त्यांच्याच घरात ते भजे खायला लागले.
आणि त्या भज्यावरची प्लेट खाली पडल्याबरोबर महिला मंडळीचं लक्ष स्वयंपाकगृहात असतं. तिला वाटलं की प्लेट ज्या अर्थी खाली पडली त्या अर्थी नक्की मांजर शिरली, म्हणून ती आली पाहिलं तर मांजर नव्हती, बोका होता. आणि मग तिनं सांगितलं, तुमची स्वयंपाक करणारी मी दासी आहे, दासी सेवक आहे, घर तुमचं आहे, मालकी तुमची आहे, धान्य तुमचं आहे, आणि स्वयंपाक करणारी मी दासी तुमची असताना तुमच्याच घरामध्ये तुम्ही चोरून कशा करता? हे नवलय महाराज. तसं भगवान परमात्मा चोरून दोन्ही खातो, म्हणून माझ्या काकांना सोपानदेव महाराजांना भगवंतामध्ये आणि मांजरामध्ये कुठंतरी साम्य दिसलं, म्हणून त्याच्याकरता उपमा देऊन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज जे दात उंदराला कडकडा फोडून खातात, हो त्याचं नरड फोडतात महाराज, जी मांजराचे दात. पण बोक्यापासून संरक्षण करण्याकरता तेच दात आपल्या पिलासाठी वापरीत असताना धक्का लागू देत नाही. ते मांजर धक्का लागू देत नाही. तेच दात असते, पण उंदरासाठी वेगळे आणि पिलासाठी वेगळे. तसा भगवान परमात्मा महाराज दुष्ट लोकांना मारित असताना दयामाया करीत नाही होता. कडकडाच फाडून पोटच फाडून टाकतो महाराज, तरात पोट फाडून टाकतो आणि राग शांत होत नाही. पण तोच भगवान परमात्मा प्रल्हादाला ज्यावेळेस
जवळ घेतो, पोटाजवळ घेतो महाराज, तोच भगवान परमात्मा किती मायाळू आहे. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. दुर्वासाच्या पाठीमागं लावलेलं जे सुदर्शन चक्र होतं ते दुर्वास सगळीकडे पळत गेले, पण त्या चक्रापासून संरक्षण झालं नाही. भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंतानं सांगितलं ते अंब ऋषीकडे जा, आणि अंब ऋषीला शरण गेल्यानंतर अंब ऋषीनं त्याला थांबवायला लावलं. जे सुदर्शन चक्र दुर्वासाला भीती दाखवत होतं आणि त्याचा शिरच्छेद करणार होतं, आणि सुदर्शन चक्रानं बऱ्याचशा लोकांचा शिरच्छेद केला, पण ते सुदर्शन चक्र भक्ताला संकट आल्याच्या नंतर तेच सुदर्शन चक्र भगवान परमात्मा आडवं लावतो महाराज, भक्ताचं संरक्षण करतो. आड घाली अशा त्यासाठी वाहे सुदर्शन गदा उभा असे सदा सांभाळीत, उभा असे सदा सांभाळीत. त्यासाठी वाहे सुदर्शन गदा उभा असे सदा सांभाळीत. सुंदर प्रमाण दिलं महाराज, आणि पाठपाठांतर असलेलं त्यांचं जीवन आहे. खूप पाठपाठांतर. उद्धव महाराज आणि मच्छिंद्र महाराज म्हणजे प्रमाणाच्या बाबतीत खूप विपुलता, खूप आणि सुंदर तऱ्हेचं गायन जे आहे, सगळ्या गोष्टी समयाची सूचकता आहे. कोणत्या त्यांना कसं प्रमाण द्यावं याचंही त्यांना यथार्थ ज्ञान आहे. म्हणून काय प्रमाण तयासाठी वाहे सुदर्शन गदा आणि उभा असे सदा सांभाळे. भगवान परमात्मा सांभाळतो महाराज. एखाद्या गद्यानं जर गद्याचं काम केलं तो गदा टाकल्याशिवाय राहत नाही, आणि ज्याला सुदर्शन पाहिजे त्याला सुदर्शन घडून देतो भगवान परमात्मा. हे त्याचं वैभव आहे. म्हणून तेच दुष्टासाठी महाराज संरक्षण कुणापासून करतो? विकारापासून संरक्षण करतो, दुष्टापासून संरक्षण करतो, काळापासून संरक्षण करतो, खूप खूप गोष्टीपासून, संकटापासून संरक्षण करतो. नवी एखाद्याला जर दारिद्र्य अवस्थेत भक्ताला जर अर्थार्जन कमी पडलं तर तिथं सुद्धा नरसी मेहत्याची हुंडी भरतो महाराज. दामाजी पंताचा पाडेवार होतो महाराज. सगळ्या ठिकाणी तो उभा राहतो, म्हणून भक्ताचं संरक्षण करतो. ही आमच्या काकांना मांजरातली आणि देवातली सारखेपणाची बाजू दिसली, म्हणून देवाला उपमा. कारण ते पिल्याबरोबर खेळतो, तसा भगवान परमात्मा सुद्धा महाराज त्याच्या पिल्याबरोबर खेळतो महाराज. देवी मर्दानी खेळ खेळतो, मैदानी खेळ खेळतो. मर्दानी खेळ कोणते असते महाराज? तर ठरवून केलेल्या जय विजयाला रावण आपलं शिशुपाल वक्रदंत, त्याच पद्धतीनं रावण कुंभकर्ण आणि हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष भक्तालाच अवतार धारण करायला लावला, आणि तोच पुन्हा अजून मर्दानी खेळ करून शौर्य गाजवलं. आणि प्रत्येक युगायुगाच्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तो खेळ खेळतो महाराज भक्तांच्या बरोबर. आणि कोण्या भक्ताबरोबर खेळतो? ज्याचे डोळे उघडले नाही त्याच्याबरोबर. मांजर जसं डोळे न उघडलेल्या पिलाबरोबर खेळ खेळतं, तसं अज्ञानानं जे आवृत आहेत अशा निश्चित भक्ताच्या बरोबर सुद्धा माझा भगवान परमात्मा खेळ खेळतो.
हो गवळीयाची ताक पिले कोण पोरे चांगली, त्यांच्या बरोबर हुतुक खेळला, त्याच्या बरोबर आट्या पाट्या खेळला, त्याच्या बरोबर महाराज चेंडू फळी खेळला, म्हणजे क्रिकेट खेळला. सगळे खेळ त्यांच्या बरोबर खेळतो, भक्तीचे खेळ खेळतो, ज्ञानाचे खेळ खेळतो आणि भक्ताला जीवनमुक्त करतो. चेंडूच्या मिशानं हो कालियाचं दोहन करणं, दहन करणं आणि कालियाला पूर्णपणे मर्दन करणं, हा मर्दानी खेळ भगवान परमात्म्याने केला. हो मैदानी खेळ याच पद्धतीनं बैठे खेळ, अनेक प्रकारचे खेळ केले महाराज. आणि भक्ताबरोबर खेळ करीत असताना हो कंटाळा नाही त्याला कुठल्या प्रकारचा. युगायुगापासून खेळ खेळतोय आणि अजूनही खेळ खेळतोय महाराज. हो चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्यांनी खेळ मांडलेला आहे. आता सध्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये खेळ मांडलेला वाळवंटी भाई आणि नाचती वैष्णव भाई रे. आणि वृद्ध असलेल्याला सुद्धा तरुण करतो आणि त्यांच्या बरोबर खेळ खेळतो महाराज. यमुने तटी मांडीला खेळ, मने गोपाळ गडी अशी हाल मांडा, हाल मांडा आणि मोकळी सांडावर. हाल मांडा म्हणजे काय आहे? विद्वान मंडळीत माझ्या समोर महाराज परमार्थाच्या खेळामध्ये जर देवाला गडी निवडायचा असला तर त्याचे हाल हाल करतो. हाल हाल केल्याशिवाय तो गडी निवडीत नाही. कारण पूर्वीच्या काळात गडी निवडायचे असले तर असे हातात हात घालायचे आणि असे करून हात फडकायचे. काही नाही असे टाकायचे, काही नाही असे टाकायचे. दोघा जणांना पालते टाकले, एक जणांना होताना टाकला की तो गडी निवडला. त्याला हाल म्हणतात. तसं परमार्थामध्ये किती हाल करतो महाराज. पांडवाचा सहकारी राज्यावरून केलेला. अहो खोटी गोष्ट सांगत नाही, नुसती फक्त चोळीच मागितली सीतामाईनं, चोळीच मागितली. तिच्यासाठी पुन्हा महाराज परत हो येईपर्यंत तर अशोकवनामध्ये इतका तडकाफडकी निर्णय घेतला. हो इतका पटकन. किती महाराज खेळ आगाऊ आहे. भगवंताचे खेळ पाहणं होत नाहीत महाराज आपल्याच्यानं. सीतामाई वनवासाहून परत आल्या तरी मी पुन्हा हो गरोदर अवस्थेमध्ये पुन्हा परत वनवासाला पाठवलं. लक्ष्मणासारख्याला खेळ पाहायला नाही महाराज, पण त्यांनी खेळ केला. हो आमच्या मराठवाड्यामध्ये पाठीमागच्या 20, 22, 25 वर्षामध्ये थोडासा खेळ केला होता. किल्लारीला 12,000 लोक मिळाले. 12,000 त्याच्या ध्यानात आल्यावर कसा खेळ करून भरवसा सांगता येत नाही. आणि आपल्याच्याने पाहणं सुद्धा होत नाही. एका एका घरातले 32 माणसं खलास झाले राहतात. पाहिलेल्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्याच्या ठिकाणी त्याला घाम आले. 32 माणसं एका घरातले, पण त्याचा खेळ चाललेला आहे. म्हणून तो खेळ खेळतो आहे. आमच्या साधू संतांनी त्याच्या बाबतीत बोलत असताना सुरतेचा विठाला 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 खेळ खेळणारा महाराज. हो लहान लहान मुलं एकातली एक खेळ खेळत असताना हो एखाद्याचं नाव राम असलं तर राम म्हणते. काय म्हणते? राम्या. तसं साधू संतांनी हो गवळ्याचा पूर वाप्या, हो संभ्या, काय शब्द महाराज. हो संभ्या भले शब्द वापरले महाराज. हो ब्रह्म्याचा पूर नार्या. हो अशी ह्यांची ही खेळातले खेळ घडीत महाराज. आणि त्यांच्या बरोबर माझा भगवान परमात्मा खेळ खेळतो. आणि ज्यांचे डोळे उघडले नाही हो ज्यांना म्हणायची वेळ आहे आता उघडी डोळे, अशा लोकांच्या बरोबर खेळ खेळतो.
म्हणजे याचा अर्थ असा महाराज त्याचं आणि मांजराचं सारखेपण आहे. मांजराला किती गडद अंधारामध्ये दिसतं, कारण त्याच्या डोळ्यामध्ये ईश्वरानं पाऱ्याची योजना केलेली असल्यामुळं त्याला अंधारामध्ये दिसतं. तसं भगवान परमात्म्याला तुम्ही किती अंधारात पाप करा तरी त्याला दिसतं, तरी त्याला अंधारामध्ये दिसतं. म्हणून असं समजायचं नाही मी केलेलं पाप कोणी पाहिलं नाही. अरे त्याला हजारो डोळे पाहतोय, कारण मांजराला केसाचा 100वा हिस्सा सुद्धा अंधारात दिसतो. तसं देवाला सगळं दिसतं. एक एक गोष्ट सांगत गेलं तर मांजर निळ्या रंगाचं असतं, भगवान परमात्मा पंढरपुरीचा निळा लावण्याचा होता. मांजर काळ्या रंगाचं असतं. हो, भगवान परमात्मा ठाईचाची काळा अनादि बहु काळा मनोनिवेदा चाळा लावी लागेल. मांजर पांढऱ्या रंगाचं असतं, हा बी पांढूर रंगाचा असतो. मांजर गवळ्या रंगाचं असतं, हे बी गवळ्याच्या घरी जन्माला येतो महाराज. एक एक गोष्टी सांगत गेलं तर खूप गोष्टी तुम्हाला सांगता येतील. आणि एवढा मांजराचं रूपक मी जर एवढ्यावरतीच केलं तर लोक म्हणतील, माऊलीला म्हणतील, माऊली ह्या मांजराला कशा करता. म्हणून भगवान परमात्मा लुघडताची बालपणाची फुली अशा अवस्थेमध्ये भक्ताच्या बरोबर खेळ खेळतो महाराज. तशी मांजरी पिल्याबरोबर खेळ खेळते, संरक्षणाचा खेळ खेळते, त्याला मोठा करीत असताना त्याला सांभाळण्याचा खेळ खेळते आणि पुन्हा पुन्हा खेळ खेळते. हो, परी माय पिलाबरोबर डोळे न उघडलेल्या पिलाबरोबर खेळते. आणि उजू उजू शब्द वापरला बरोबर. उजू म्हणजे मराठीतला अजून, उजून, अजून, आणखीन, पुन्हा पुन्हा या शब्दासाठी उजू शब्द वापरला. म्हणून भूतकाळातच खेळ खेळला असं नाही, वर्तमान काळातही खेळ खेळतो आणि पुढे भविष्य काळातही तो खेळ खेळतच राहणार. महाराज त्याच्या खेळाला हो पारावार राहिलेला नाही. म्हणून काकांनी मांजराची उपमा दिली. तसाच त्या मांजराच्या पिलासारखं माझे डोळे उघडलेले नाहीत, माझे डोळे झाकलेले आहेत. म्हणजे तुमचं आमचं वकील पत्र घेऊन काका म्हणतात माझं मन आंधळ आहे, म्हणजे डोळे झाकलेलं मन आहे. पण माझ्या मनाला डोळे झाकलेल्या स्थितीमध्ये तू मी इकडून म्याव म्हणलं की तू तिकडून म्याव म्हणावं. म्हणजे याचा अर्थ तू मला माझं म्हणावं, माझं. आणि माझं म्हणल्याच्या नंतर मला कुणाचीच भीती नाही. आई ज्याचं संरक्षण करते त्याला कुणाचीच भीती नाही. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात मला माझे मन आंधळे वाटेवा, तैसे माझे मन आंधळे वाटेवा, तैसे माझे मन आंधळे वाटेवा, तैसे माझे मन आंधळे वाटेवा. Oh
त्या पद्धतीनं माझं मन अजून मला कळत नाही, आंधळं मन आहे. तू मला म्याव मन म्हणजे माझा मन, देव माझा मी देवाचा, देवानी माझं म्हणावं म्हणावं. योग मत फक्त समीप्रिय, देवानी माझं म्हणावं. पत्नी जशी नवऱ्यानं फक्त माझं म्हणावं इतक्यासाठी हापापलेली असते, तसा भक्त देवानी माझं म्हणावं एवढ्यासाठी हापापलेला असतो. म्हणून माझं मन, म्याव शब्दाचे अर्थ एक तर माझं, देवाच्या बरोबर माझेपणाचं नातं. दुसरी गोष्ट शरीराचं माझेपणाचं नातं तोडून टाकायचं. न मना देह माझा ऐसा मग भरवसा. आणि म्याव शब्दाचा अर्थ आहे मी एव. संस्कृत मध्ये मी एव म्हणजे चकारात्मक मीच आहे. माझ्यापेक्षा दुसरं या जगतामध्ये अनात्म पदार्थ सिद्ध होत नाही. मीच आहे म्हणून मी एव म्याव, मी एव मीच आहे. किंवा दुसरं म्याव शब्दाचा अर्थ मी येऊ. भगवान परमात्मा विचारतो मी येऊ, कारण सावता महाराजाची भाजी खोडायला गेलो तसं तुमचं बी काम करायला येऊ. नरहरी महाराजाला जसा खडू फुंकू लागायला आलो तसा येऊ. कबीराच्या पाठीमाग सेले विनायला गेला तसा येऊ. म्हणून प्रश्न विचारतोय भगवान परमात्मा, पण आम्ही बोलवीतच नाही. इतकी लढीवाळ भक्ती झाली तर तो मी येऊ म्हणतो. कारण देवाला यह लोकातला नियम माहिती आहे. कोणाच्या घरामध्ये बिना परवानगीचं शिरू नये. पाठी लावलेली असते, हो, परवानगी शिवाय आत येऊ नये. एका माणसानं बेल दाबली असते, दाबल्याबरोबर मधून आवाज आला, कोण आहे? त्या माणसाचं आडनाव होतं मुंगळे. तेव्हा म्हणला मी मिस्टर मुंगळे. मग मधून त्या बाईनं सांगितलं, मग दरवाजा उघडायची काय गरज आहे, फटी खुल्या.
बिना परवानगीचा येत नाही महाराज भगवान परमात्मा. म्हणून मी येऊ का विचारतो. अरे त्याला बोलवा, तो येईल. पण तुम्हाला सांगतो आपली अनन्य भक्ती असेल तर येईल. म्हणून अनन्य भक्ती करा. सोपान काकांनी अनन्य भक्ती केली महाराज. म्हणून सोपान काकासाठी भगवान परमात्मा इथं आले आणि सोपान काकांना समाधी दिली, पावन केलं हे क्षेत्र भगवान परमात्म्याने घेऊन. म्हणून अनन्य भक्ती करा. तैसे माझे मन आंधळे बा देवा, पण म्याव म्हणावा केशी राजा. माझ्यासाठी म्याव मन म्हणजे माझं पण मन. आणि माझं जे मन आहे ते ज्या वेळेस तू म्याव बनशील, माझा बनशील, किंवा मी ज्या वेळेस तुला माझा बनील, त्यावेळेस माझं मन भरलं आणि माझ्या जीवनाचं पारणं फेकलं आणि सार्थकता झाली आणि माझ्या मनाला तृप्ती झाली. अभंगाच्या तिसऱ्या चरणात माझे या पद्धतीनं पारणी शब्दाचा अर्थ या ठिकाणी काकांनी लावलेला आहे. म्हणून माझं पारणं फेडण्यासाठी तू मला वाचू म्हण, म्याव म्हण. माझ्या मनानं ते म्याव धारण करावं. मी तुला माझं म्हणावं, तू मला माझं म्हणावं. अशी ही संवादाची महाराज भक्तीची वाटचाल चालू आहे. सरते शेवटी मांजराची जशी उपमा दिली तशी काकानं कासवाची उपमा दिली. आणि कासव जसं महाराज ते उभयचर प्राणी आहे, जलचर बी आहे आणि वरी जमिनीवर बी राहतो. पण त्याच्याकडून काय काय शिकावं महाराज, तर त्याच्याकडून एक शिकावं, पाण्यामध्ये राहिलं तरी कुणाच्या बरोबर वैरत्व करीत नाही. पाण्यात राहून वैरत्व करीत नाही आणि जमिनीवर राहिल्यानंतर कुणाच्या बरोबर स्पर्धा करीत नाही. आणि हळूहळू दमाने चालतं, पण ध्येयापर्यंत पोहोचतं. ते दम्मानी चालतं. सशापेक्षा त्याची चाल दम्मानी आहे.
पण ध्येयापर्यंत पोहोचतं. अतिवेगानं निघालेली माणसं ध्येयापर्यंत पोहोचत नाही. कासव ध्येयापर्यंत पोहोचतं आणि त्याला शेपटी आणि पुढचं तोंड आणि 4 पाय असे 6 अवयव ते पाठीमध्ये घेतो महाराज. कुर्मुंगानी व सर्वशः तसे 6 विकार पोटामध्ये घेऊन पाठीमध्ये घेऊन पाठीच्या संरक्षणानं महाराज पुढे जावं आणि भक्ती करावं. त्याने जशी पाठ त्याची निवड आहे तशी महाराज आपली पाठ निवड असली पाहिजे. म्हणजे किती ठोकलं तरी बी असा भाग नाही महाराज. कुणी पाठीवर किती बी जरी बोललं तुका म्हणे हसे जग नाही कानत काही. त्यांनी पाठीमागं कुणी निंदा केली तरी त्याला जुमानायचं नाही, कानावर गोष्ट घ्यायची नाही. म्हणून सगळे अवयव 6 विकार आवरायचे आणि मध्ये पोटामध्ये घेऊन देवाला शरण जायचं. ही कासवाची दृष्टी आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं, काकाने सांगितलं 2 गोष्टी मला दे. एक दृष्टी दे आणि दुसरी गोष्ट तुझं मला ओळख दे. ओळख दे म्हणजे महाराज तो ओळखूनच देत नाही. खरी गोष्ट सांगतो तुम्हाला, बाप होतो पण मुलाला ओळखू देत नाही. आणि असं जर झालं असतं तर सांबानी धिंगाणा केला नसता. जांबुवंतीच्या मुलांना सांबानं धिंगाणा केला नसता, बाप ओळखीला असता. महाराज पती होतो पण 16,108 बायकाला पळू देत नाही. आणि असं जर झालं असतं तर बुद्धिमान असलेली रुक्मिणी देवाबरोबर भांडली नसती. अजूनही त्यांनी लांब ठेवलेली आहे, जवळ घेतलेली नाही. म्हणून माऊली म्हणतात, आम्ही रुसोनीनो अंबुलिया ते रुसोनी दुगी बाई. आम्ही रुसणाऱ्या बायका नाही म्हणून टोमणं दिलं महाराज. हो, तो बाप होतो पण मुलाला कळत नाही, नवरा होतो पण बायकोला कळत नाही, पुत्र होतो पण मायबापाला कळत नाही, राजा होतो पण प्रजेला कळत नाही, भाऊ होतो पण बलराम दादाला कळत नाही. महाराज तुम्हाला सांगतो याच्यावर खूप मोठं विवेचन आहे. प्रत्येकाला मेहुणा होतो पण अर्जुनाला कळत नाही, भाऊ होतो पण बहिणीला कळत नाही, सुभद्रेला. असा भगवान परमात्मा आहे. म्हणून काकांनी एकच प्रार्थना केली, मला दृष्टी दे आणि मला तुझी ओळख दे. आणि ओळख दे आणि दृष्टी दे आणि माझा सांभाळ कसा कर. तर कासवी जशी आपल्या नजरेनं पिलाला महाराज दूध न पाजता त्याचं पोषण करते, तसं तुझं दृष्टीचं अमृत आणि दृष्टीचं दूध मला दे आणि मला ओळखही दे आणि माझं पोषणही कर आणि माझ्या भक्तीला अशी पुष्टी दे आणि माझी बलदंड भक्ती कर आणि मला कुठल्याही प्रकारचा तुझा विसर होऊ देऊ नकोस. हे शेवटच्या
प्रयत्न करू नका, कारण बसलेल्या कीर्तनाला बसलेल्या पुण्यापेक्षा उठून जाण्याचं पाप जास्त आहे. कोणीही उठण्याचा प्रयत्न करू नका. आचार संपन्न असलेल्या माऊलीच्या मुखातून पाठपाठांतर, आचार आणि विचार सगळ्या गोष्टी सध्या माऊलींच्याकडे आहेत. ते तुम्हाला 2 गोष्टी विचारायला सांगतील, ते ऐकून घ्या, नंतर उठण्याचा प्रयत्न करा, अशी मी प्रार्थना करतो. रामकृष्ण सर्वांनी हात वर करायचे, तुकाराम तुकाराम भजन करायचे. सर्वांनी कंटाळा न करता आणि अवघ्या 10 मिनिटात आपल्याला फक्त ज्यांनी आपल्याला अन्नदान दिले त्यांना आपल्याला फक्त नारळ द्यायचे. तुकाराम 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 सगळी जेवणाची सोय आहे, सगळी सोय, काही कामं नाही कुळीची हे कुलदेवी केली भावी संतानी समागमे नातू प्रेमे लागलो हे बघा, सर्वांना फक्त 10 मिनिट बसायचे. 9 वाजायला 5 मिनिट कमी, 9 वाजून 5 मिनिटांनीच संपवायचे आपल्याला. अवघ्या 10 मिनिटात फक्त पहा आपल्याला भेटायला कोण आलंय. सर्वांना विनंती, आज ज्यांनी कीर्तन सेवा दिली ते आदरणीय हरिभक्तीपरायण महादेव महाराज राऊत सकाळी रेणापूरला होते, रेणापूर लातूर तालुक्यातून, आणि सकाळचं कीर्तन त्यांनी कॅन्सल करून फक्त सोपान देवाच्या भूमीला आपलं मस्तक लागावं आणि म्हणून आले. त्यामुळे फक्त 5 मिनिट महाराजांचं सन्मानित होईल. महाराज खूप अभंग मलमत घ्यायचं आणि मला एक दिवस सासवड काही हे सांगायचं होतं, पण महाराजांनी जवळजवळ सांगूनच टाकला. तर आदरणीय महादेव महाराज राऊत महाराजांना जगद्गुरु तुकोबारायचे वंशज 8 दिवस आपल्यात आहेत, त्यांच्यासाठी टाळी वाजा. शिवचैतन्य महाराज देहूकर, तर आदरणीय शिवचैतन्य महाराज देहूकर त्यांना श्रीफळ देऊन सन्मान करतील. यानंतर सद्गुरू अर्धा महाराष्ट्र ज्यांचा शिष्य आहे असा ज्ञानोबा यांच्या प्रसादित असलेला फळ त्या